कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आम्ही खूप गप्पा मारल्या, खेळलो आणि आमच्यापेक्षा तर डुग्गूने जास्त मज्जा केली। बाळा, अशीच आनंदी आणि सुखात राहा। यापुढे तुझ्या आयुष्यात कसलंही संकट येणार नाही। मंजू आत्या, हे काय करतेस? अगं काय करते म्हणून काय विचारतेस? उद्या हळद आहे ना निशीची, त्याचीच तयारी करते। ही बघ, ही हळकुंड आहेत ना, छोटी छोटी कापून घ्यायची आणि उन्हात वाळवायची आणि मग कुटायची। दाईची म्हणत होत्या उद्याचा मुहूर्त चांगला आहे, उद्याच हे सगळं व्हायला हवं। पण हे असं कशाला करायचं? डायरेक्ट कुटायचं ना? कसं आहे, हे असे छोटे बारीक बारीक तुकडे केले ना की कुटायला सोपे जातात। पण मी असं हे पहिल्यांदाच बघते। म्हणजे माझ्या कॉलेजच्या 2-3 मैत्रिणींची लग्न पाहिली, त्यांच्याकडे तर डायरेक्ट तयार हळद आणून ठेवतात। हे असं कुटत नाही बसत। अगं हाच तर फरक आहे ना शहरात आणि गावात। गावात लग्न म्हणजे उत्सव असतो, शहरात कसं 1-2 दिवसात लग्न पार पडतं। पण इथे लग्न सराई बरेच दिवस सुरू असते। चला आता उद्यापासून निशीच्या लग्नाचा सोहळा सुरू होईल। चारू, तू पण हे सगळं नीट बघून ठेवा। दादा म्हणत होता की तो तुझ्यासाठी स्थळ बघतोय म्हणून। हे खरंय का ग? हे हो खरंय। हो, पण तू तुझ्यासाठी गावातला मुलगा बघतोय। तुला आवडणार आहे गावातला मुलगा? का नाही आवडणार? मला काही चालेल, कुटुंब असं एकत्र असलं ना तरीही चालेल। अगं बाई, कशाला? एकत्र कुटुंब असेल तर आपल्याला आपल्या मनासारखं जगता येतच असं नाही। आणि त्यात समजा जर का तू चुकून धाकटी सून झालीस ना तर मग फार काही किंमत पण नसते ग। नुसतं आपलं कामाला झुंपून घ्यावं लागतं। आपण आपली इथे कामं करायची, बाकी सगळे लोक बसून खाणार फक्त। तुमच्या घरी उलट किती मस्त आहे, सगळे एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांवर प्रेम करतात आणि कोण सख्ख कोण चुलत हे कळत सुद्धा नाही। अगं तुला माहितीये, आज आम्ही एक खेळ खेळत होतो, त्यात श्रीनूला प्रश्न विचारला, सगळ्यात प्रिय आणि जवळची स्त्री कोण? तर त्यांनी उमा आत्याचं नाव घेतलं। किती भारी आहे ना हे? अगं त्यात काय नवीन, श्रीनू लालीताईंपेक्षा उमाताईं जवळ जास्त होता, त्यांनीच तर मोठं केलंय त्याला। हो ना, म्हणून तर तो उमा आत्यांसारखा छान स्वयंपाक सुद्धा करायला शिकलाय। अगं तुला माहितीये का, त्यांनी तिकडे पास्ता सुद्धा केला होता। काय? श्रीनूने पास्ता केला होता? हो, कमाल आहे। आधी तर त्याला हे सगळं खायला सुद्धा आवडायचं नाही, आणि आता पास्ता? अगं मंजू आत्या, तुला सांगते, तोच पूर्णपणे कमाल आहे। अगं तो घरी पास्ता करतो आणि बाहेर हिरोगिरी सुद्धा करतो। काय? अगं तुला माहितीये, मी काल आले तेव्हा वाटेत काय झालं होतं? काय झालं चारू? आणि ते पळून गेले। काय सांगतेस चारू? हो अगं खरंच। आत्या, श्रीनूची बायको किती लकी असेल ना? चारू, लहानपणी तू असंच सारखं आपलं श्रीनू 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 करायचीस, आताही तेच करतीस, फार काही बदलली नाहीस तू। हिला श्रीनू आवडतो की काय? अहो मी लावतोय फॉल। उमा, दोघांनी दोन्ही बाजूनी फॉल लावला तर तुमचं काम कमी होतं ना। फॉलच तर लावचा, हे डोंगर उपसूचे आहेत। मी एकटा बसून काय करू, त्यापेक्षा तुम्हाला मदत करते। अरे उमा, त्याच्यामध्ये एक स्वार्थपणा। यात कसलं स्वार्थ? तुम्हा बायकांना मुलांसाठी खूप काही करूची संधी मिळते। आम्ही म्हटलं पुरुष माणूस, तर बाप म्हणून पोरांका तेवढा वेळ नाही देऊ शकत। त्यातून आपली निशी आता आपलं अंगण सोडून स्वतःचं घरटं बनवायला निघाली।
निशीसाठी खूप काय करूचा होता, पण राहून गेला. ठीक आहे, आता मोजकेच दिवस राहिले आहेत, तर जेवढं माझ्याच्याने जमेल तेवढं करतंय. असं कशाक बोलतास? असं काय एक नाही. हा, तुम्ही काय कमी केलास निशीसाठी? आपल्या निशीचे लाड केलास, त्याची काळजी घेतलास, अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलास त्याला, आणि शिस्त पण लावलास. झाला तर भलाच झाला निशीचा. आणि खरं सांगू, निशिक माझ्यापेक्षा जास्त तुमचीच ओढा लहानपणापासून. आठवतं ना तुमका? निशी 5वीत होता तेव्हा वक्तृत्व स्पर्धेत आई या विषयावर बोलूक सांगितलं होतं त्याका. आणि काय केलं तुमच्या लाडक्या लेकीन? ते गेला आणि म्हणाला, मी माझ्या दादांबद्दलच बोलणार. सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येईपर्यंत तुमच्याबद्दल बोलत राहिला आता. आणि एक खरा सांगू तुमका, निशिक पण माझ्यापेक्षा जास्त तुमचीच ओढा लहानपणापासून. आठवतं ना? चांगलाच आठवत आहे. नंतर पळत माझ्यापाशी आली आणि मला मिठी मारून म्हणाली, दादा मी तुम्हाला सोडून कधी लांब जाणार नाही. आणि आता उमा, तुमका आठवतं आपल्या एका देवळातल्या उत्सवामध्ये निशीचा पहिला नंबर आला होता. तर स्टेजवर गेली आणि म्हणाली, हे बक्षीस मी माझ्या दादांच्या हातनंच घेणार, नाही तर बक्षीस नको मागणार. आठवला ना? आठवतं आठवतं. लेकिन का वडिलांची जास्त ओढ असते. मग कधी कधी वाटतं मी माझ्या निशिक जास्ती धाकट ठेवलंय का? ते का त्याच्या मनाप्रमाणे, तिच्या मर्जीप्रमाणे वागू दिला? असं काय मनात पण आणू नका. असं काय एक नाही. हिऱ्याची जपणूक करूची असतात तर त्याका तिजोरीतच सांभाळून ठेवू वया. शिस्त लावलाच तुम्ही निशिक, पण आज पण त्याच्या मागची काळजी त्याका समजता. अरे बघितलं, बोलता बोलता फॉल लावून पण झाला. बाय. घ्या उमा, यापुढे आपण दोघांनी असाच कायम निशी सोबत राहायचा. अजून काही मनात शंका, काही किंतु नाही ना? नाही, काही एक शंका नाही. तुम्ही सोबत आहात ना, मग सगळं चांगलंच होणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.